नमस्कार, मी योगिता कडंबे, विश्व हिंदू परिषद मातृशक्ती संयोजिका, अमरावती महानगर। जे प्रकरण आपल्या परतवाड्यामध्ये झालेले आहेत त्या मोहम्मद अयानने मुलींशी संबंध ठेवून एक हिंदू व्यक्तीचं नाव धारण करून त्या मुलींशी संबंध ठेवले, त्याचे वेगवेगळे व्हिडिओ काढले आणि त्या मुलींना ब्लॅकमेल केलं। त्या संदर्भामध्ये मी राष्ट्रपती, ज्या महिला राष्ट्रपती आम्हाला लाभलेल्या आहेत त्यांना मी निवेदन करते की तुम्ही कडक एक कारवाई करून आमच्या मुलींना आणि महिलांना न्याय द्यावा। नाशिकमध्ये जे काही कॉर्पोरेट जिहाद झाला, अशा प्रकारे या कंपन्यांचं पूर्ण सील देऊन यांना कुठल्याही मार्केटमध्ये यांना स्थान न देता आणि यावरही कडक कारवाई करून आमच्या महिलांना आणि मुलींना या प्रकरणातून वाचवावं। कारण हे वेगवेगळे मुखवटे धारण करून आमच्या समाजात वावरतात, ओळखता येत नाही, हाताला कलावा, भगवे दुपट्टे, डोक्याला टीका लावून सुद्धा हे मुलं आमच्या मुलींना टार्गेट करत आहेत। यांचं ध्येय हिंदुस्थानाला एक मुस्लिम राष्ट्र तयार करण्याचं ध्येय आहे। तर यामध्ये हे सक्रिय होऊ नये यासाठी काय कारवाई करता येईल ती कारवाई आपल्या थ्रू व्हावी आणि आमच्या महिलांना सुरक्षा मिळावी, हेच फक्त आपल्या सर्वांना निवेदन आहेत। जय श्रीराम। माझं नाव बंटी पारवानी आहे। बजरंग दल विदर्भ प्रांत सहसंयोजकची माझ्यावर जबाबदारी आहे। संपूर्ण देशभरात आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल याच्या वतीने महामहिम राष्ट्रपतीला निवेदन देत आहे। संपूर्ण देशात जे घटनाक्रम सुरू आहे त्याच्या विरुद्ध जे विकृत जिहादी मानसिकताचे जे तत्व आहे त्याच्या विरुद्ध हा निवेदन आहे। आपण पाहत आहे की देशभरात निरंतर घटनाक्रम जे आहे, जसा नाशिकमध्ये कॉर्पोरेट कंपनीमध्ये हिंदू मुलींसोबत जे अत्याचार झाला, जे दुराचार झाला, लैंगिक त्यांच्यासोबत शोषण झालं आहे, त्यांना ब्लॅकमेल केला गेला आहे आणि परतवाडाची घटना ज्याचं कारण संपूर्ण अमरावती शहर हा शर्मसार आहे। ही घटना मामूली घटना नाही आहे। 350 व्हिडिओ व्हायरल झाले आहे। 180 मुलींना त्यांनी फसवलं आहे। ते अयाननी त्याचे व्हिडिओ व्हायरल केले, ब्लॅकमेल केला आहे आणि देशभरात जी घटना चालू आहे, लँड जिहाद, लव जिहाद, थूक जिहाद, पिशाब जिहाद, विमस जिहाद, या सर्व घटनांविरुद्ध आज हा आंदोलन आहे। आम्ही बजरंग दलाच्या वतीने महामहिम राष्ट्रपतीला निवेदन दिलं आहे की घटनाला अल्पविराम लागलेला पाहिजे, कुठेतरी ही घटना थांबलेली पाहिजे आणि याच्यासाठी जे काही कानून नियम बनवले पाहिजे ते बनवा आणि हिंदू समाजाला न्याय द्या। जय श्रीराम।